Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचे व्हिडिओ बघतो आहे आणि आज आहे आपला लेक्चर नंबर 14. सो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. जर एखादा व्हिडिओ मिस झाला असेल तर तुम्ही त्या प्लेलिस्टच्या लिंकमध्ये जाऊन सगळे व्हिडिओज बघू शकता. सो आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत ते बघू. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 चे क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके, प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, मी क्वेश्चन नंबर फर्स्ट स्क्रीनवर लिहिला आहे, याला म्हणतात वर्ड प्रॉब्लेम. सो याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली इक्वेशन दिलेलं नसतं. ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला क्वेश्चन वाचून इक्वेशन फाइंड आउट करावं लागतं आणि त्यानंतर ते इक्वेशन सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करायचं असतं. याला म्हणतात वर्ड प्रॉब्लेम्स. सो पहिला प्रॉब्लेम काय दिलाय आपण ते बघू आणि त्याला सॉल्व्ह करायचं ट्राय करू. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम आहे, द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. सो जेव्हा वर्ड प्रॉब्लेम येतात सगळ्यात आधी हे बघायचं की आपल्याला काय फाइंड आउट करायचंय. सो याच्यावरून हे कळतंय की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रगतीचं प्रेझेंट एज. ओके, आता जी गोष्ट फाइंड आउट करायची असते ना तिला काहीतरी कन्सिडर करायचं, काहीतरी व्हेरिएबलने त्या गोष्टीला कन्सिडर करायचं. ओके, सो आपण पण तेच करू. कन्सिडर करू प्रगतीज प्रेझेंट एज. काय कन्सिडर करणार, एक्स. ओके, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते तेव्हा आपण त्या गोष्टीला एका व्हेरिएबलने कन्सिडर करतो. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं प्रगतीज एज 2 years ago. हे आता आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता सपोज तुमचं एज ह्या टायमिंगला 18 वर्ष असेल तर 2 वर्ष अगोदर तुमचं एज किती होतं, 18 मायनस 2 म्हणजे 16. सेम वेने प्रगतीचं जर वय आता एक्स आहे तर 2 वर्षापूर्वी काय येणार, एक्स मायनस 2. त्यानंतर दिलं होतं 3 year hence. 3 year hence म्हणजे 3 वर्षांनंतर प्रगतीचं एज काय आहे. सो मी तेच सेकंड लिहिते, 3 year hence प्रगतीज एज. सपोज तुमचं एज 18 आहे तर 3 वर्षांनंतर पुढं तुमचं एज किती येणार, 18 + 3 विच इज इक्वल टू 21. सो सेम प्रगतीज एज 3 years लेटर काय येणार, एक्स + 3. सो आता आपल्याकडे 3 गोष्टी आहे, प्रगतीचं प्रेझेंट एज, 2 वर्षा अगोदरचं एज आणि 3 वर्ष नंतरचं एज. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द प्रोडक्ट ऑफ these 2 ages is 84. तो ह्या एज आणि ह्या एजचं जर प्रोडक्ट केलं तर ते 84 येतं. म्हणजेच काय, एक्स मायनस 2 आणि एक्स + 3 इक्वल टू 84. आता ह्या इक्वेशनला आपण नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करू. इक्वेशन होतं एक्स मायनस 2 एक्स + 3 इक्वल टू 84. सो याला कसं सॉल्व्ह करतात, हा एक्स आला याच्याने आधी ह्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार आणि हा -2 ने परत ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करू, इक्वल टू 84. सो एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स, दुसरं आलं एक्स मल्टिप्लाइड बाय 3. इथं आलं -2 मल्टिप्लाइड बाय एक्स, हा परत आला -2 मल्टिप्लाइड बाय 3 इक्वल टू 84. ठीक आहे, आता एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स होतो एक्स स्क्वेअर प्लस हा मिळाला आपल्याला 3x मायनस 2x आणि -2 मल्टिप्लाइड बाय 3 झालं -6 इक्वल टू 84.
ठीक आहे. हा एक्स स्क्वेअर तसाच आला. 3x मायनस 2x केलं तर किती येणार? 1x. हा -6 आपण तसाच लिहिला आणि या 84 ला आपण इकडे आणलं तर तो झाला -84 इक्वल टू 0. तो फायनली आपलं इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर प्लस 1x मायनस 90 इक्वल टू 0. आता हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाल्यानंतर त्याला आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं हे आपण मागच्या 13 व्हिडिओज मध्ये शिकलोय आणि तुम्ही कोणती पण मेथड यूज करू शकतात. मी यूज करते फॅक्टरायझेशन मेथड, ज्याच्यामध्ये आपण फॅक्टर्स फाइंड आउट करतो. ओके, सो इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 1x मायनस 90 इक्वल टू 0. आता ह्या मेथड मध्ये आपण काय करतो की जो हा मधला नंबर आहे बी तो घेतो आणि पहिला जो टर्म आहे त्याचा कोइफिशियंट, सो इथं एक्स स्क्वेअरच्या पुढे काही नाहीये म्हणून तो आला 1 आणि लास्ट टर्मचा कोइफिशियंट जो आहे -90. सो असे दोन नंबर बघतो की ज्यांना ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर 1 येईल आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या बरोबर असेल. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं -90. आता असे दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यांचं ऍडिशन येणार 1 आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन येणार -90. सो असे दोन नंबर आहेत 10 आणि 9. सॉरी -9. सो 10 - 9 जर केलं तर 1 येतं आणि 10 मल्टिप्लाइड बाय -9 केलं तर -90 येणार. सो दीज आर द टू नंबर्स. सो हे दोन नंबर आता ह्या इक्वेशन मध्ये आपण टाकणार. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू. सो ह्या दोन टर्म मधून आपण x कॉमन काढू शकतो. मग उरणार काय? x प्लस 10. ह्या दोन टर्म मधून आपण 9 कॉमन काढू शकतो आणि विथ निगेटिव्ह साइन, तर इथं पण उरणार x प्लस 10 इक्वल टू 0. सो आता आपल्याकडे दोन ब्रॅकेट आले, x मायनस 9 आणि x प्लस 10 इक्वल टू 0. तो इथून मिळणार आपल्याला x मायनस 9 इक्वल टू 0. सो x इक्वल टू 9 और ह्या साइडून मिळालं आपल्याला x प्लस 10 इक्वल टू 0. सो x इक्वल टू आलं -10. आता आपल्याकडे एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहे. पहिलं आहे x इक्वल टू 9 आणि दुसरी व्हॅल्यू आहे x इक्वल टू -10. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं की प्रगतीस प्रेझेंट एज फाइंड आउट करायचंय. प्रगतीस प्रेझेंट एज काय आहे? x. पण एक्सच्या आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहे, एक आहे 9 आणि एक आहे -10. कोणती व्हॅल्यू बरोबर आहे ते तुम्ही सांगा. कोणाचं वय निगेटिव्ह मध्ये असतं का? तुम्ही कधी ऐकलंय का की तुझं एज आहे -15? असं नाही येत. एज नेहमी पॉझिटिव्ह मध्येच असतं. म्हणून आपण x इक्वल टू -10 घेऊ शकत नाही. याच्यामुळे आपल्याला x इक्वल टू 9 घ्यावं लागेल आणि प्रगतीस प्रेझेंट एज इक्वल टू काय येणार मग? 9 इयर्स. ठीक आहे, सिंपल होता क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्ही इक्वेशन कसं फाइंड आउट करताय. ते जमलं तर बाकीचं आन्सर तर तुम्हाला इझिली जमणार आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with the help of following flow chart.
तो क्वेश्चन वाचून आपल्याला कळालं असेल की अरे काय दिलंय क्वेश्चन मध्ये, बरोबर. सो आता आपण हळूहळू या क्वेश्चनला समजू आणि सॉल्व्ह करू. सगळ्यात आधी दिलेला आहे की मधुसूदन नावाचा जो व्यक्ती होता त्याच्याकडे एक गार्डन होतं, ठीक आहे. आणि ह्या गार्डन मध्ये त्याने ऑरेंज ट्रीज लावलेले होते. ऑरेंज ट्रीज किती लावले होते त्याने? टोटल ऑरेंज ट्रीज होते 150. क्वेश्चन मध्येच दिलेलं होतं. पुढची गोष्ट, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. सो याचा अर्थ काय? हे जे ट्रीज आहे हे असे लावलेले होते, ठीक आहे. सो याला म्हणतात रोज आणि याला म्हणतात कॉलम्स. सो क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की जेवढे ट्रीज, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो मध्ये जेवढे ट्रीज आहेत ते ट्रीज 5 ने जास्त आहे कॉलम पेक्षा. म्हणजेच कॉलम मध्ये जर एक ट्री असेल तर रो मध्ये आम्ही 1 + 5 ट्रीज लावलेले आहेत, विच इज इक्वल टू 6. सो हे त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे की रोज मध्ये किती ट्रीज आहेत आणि कॉलम्स मध्ये किती ट्रीज आहेत. ओके. सो सगळ्यात आधी आपण कन्सिडर करू नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. सो कॉलम मध्ये किती ट्रीज असतील? x. आणि रोज मध्ये किती ट्रीज असतील? आत्ताच आपण बघितलं x + 5. ओके. काय सांगितलं मी? रोज मध्ये ट्रीज किती होते? 5 जास्त होते कॉलम पेक्षा. म्हणून आपण कॉलम मध्ये ट्रीज कन्सिडर केले x आणि रोज मध्ये किती कन्सिडर केले? x + 5. ओके. आता टोटल ट्रीज आपल्याकडे आहे 150. सो जेव्हा आपल्याला माहिती आहे की रोज x + 5 आहे आणि कॉलम x आहे तर आपण टोटल ट्रीज कसं काढणार? टोटल नंबर ऑफ ट्रीज काढणार आपण कॉलम मल्टीप्लाइड बाय रोज इक्वल टू 150. ओके. जेवढे तुम्हाला कॉलम दिलेले होते, जेवढे तुम्हाला रोज दिलेले होते, यांना जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला टोटल ट्रीज मिळतात. आणि क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की मधुसूदनने टोटल 150 ट्रीज लावलेले होते. ओके. आता बघा, x मल्टिप्लाइड बाय x करणार, हा प्लस साइन आला, x मल्टिप्लाइड बाय होणार 5 इक्वल टू 150. x मल्टिप्लाइड बाय x काय होणार? x² + 5x इक्वल टू 150. ह्या 150 ला आपण ह्या साईडला घेणार. सो x² + 5x - 150 इक्वल टू 0. परत आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. इक्वेशन तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करू शकतात. मी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करण्याचं प्रेफर करते. सो इथं हा 5 आहे, हा आहे मधला कोइफिशियंट. पहिल्या टर्मचा कोइफिशियंट आहे 1 आणि लास्ट टर्मचा कोइफिशियंट आहे -150. सो सगळ्यात आधी मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. सो मल्टिप्लिकेशन काय येणार? 1 मल्टिप्लाइड बाय -150 जर केलं तर त्याचं आन्सर येतं -150. ठीक आहे. आता मला असे 2 नंबर पाहिजे ज्यांचं ऍडिशन केल्यावर 5 येईल, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 150 येणार. सो असे 2 नंबर माझ्याकडे ऑलरेडी आहेत. सो ते 2 नंबर आहे 15 आणि -10. 15 - 10 केलं तर 5 येणार आणि 15 मल्टिप्लाइड बाय -10 केलं तर -150 येणार. सो हे 2 नंबर घेऊन आता मी हे इक्वेशन सॉल्व्ह करते. x² + 15x - 10x - 150 इक्वल टू 0.
सो आपण आता हे इक्वेशन नेक्स्ट याच्यावर सॉल्व्ह करू. इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल टू 0. आता हे दोन टर्म मधून सगळ्यात आधी आपण x कॉमन काढणार. सो उरणार काय मग? x प्लस 15. ह्या दोन टर्म मधून काय कॉमन काढणार आपण? मायनस 10. सो ब्रॅकेट मध्ये परत उरणार x प्लस 15 इक्वल टू 0. सो x मायनस 10 हे एक ब्रॅकेट आलं आणि दुसरं ब्रॅकेट आलं x प्लस 15 इक्वल टू 0. सो x मायनस 10 इक्वल टू 0. त्याच्यामधून x ची व्हॅल्यू मिळाली 10. दुसरं ब्रॅकेट आहे x प्लस 15 इक्वल टू 0 आणि याच्यामधून x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस 15. सो बघा आपल्याकडे दोन व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. पहिली व्हॅल्यू आहे x इक्वल टू 10 आणि दुसरी व्हॅल्यू मिळाली x इक्वल टू 15. क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं? नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो, हे दोन प्रश्न विचारले होते. हे दोन प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला x चे दोन व्हॅल्यूज मिळाला, x इक्वल टू 10 आणि x इक्वल टू मायनस 15. आपण कोणती व्हॅल्यू कन्सिडर करणार? परत विचार करा. नंबर ऑफ ट्रीज निगेटिव्ह मध्ये कधी असतात का? नाही. म्हणून x इक्वल टू मायनस 15 ही इनकरेक्ट व्हॅल्यू आहे, x इक्वल टू 10 ही करेक्ट व्हॅल्यू आहे. सो इथं आपण लिहिणार नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इक्वल टू x इक्वल टू 10. ठीक आहे. कॉलम मध्ये 10 ट्रीज होते आणि रोज मध्ये किती होते मग? 10 प्लस 5 विच इज इक्वल टू 15 ट्रीज. सिंपल. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? इक्वेशन फाइंड आउट करणं. एकदा इक्वेशन आलं की कम्प्लीट जे पण सोल्युशन असतं ते आपल्याला मिळतं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू, जो आहे क्वेश्चन नंबर 5. याच्यात काय दिलंय सगळ्यात आधी तर ते बघू. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन फर्स्ट टेस्ट. सो पहिल्या सेंटेन्स वरून आपल्याला हे कळालं की सुयश नावाचा एक मुलगा होता आणि त्याने 2 टेस्ट दिली होती. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये त्याला काहीतरी मार्क मिळाले आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये 10 मार्क त्याला जास्त मिळाले. 5 टाइम्स स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट. हे एक त्यांनी काहीतरी दिलंय ते आपण नंतर समजू. फाइंड हिज स्कोर इन फर्स्ट टेस्ट. सो क्वेश्चन मध्ये सांगितलं काय की सुयशला पहिल्या टेस्ट मध्ये किती मार्क होते ते फाइंड आउट करायचंय. सो आपलं डोकं लगेच चाललं की जे फाइंड आउट करायचंय त्याला आपण काय कन्सिडर करणार? एक्स. सो मी तेच लिहिलं आहे, कन्सिडर स्कोर इन फर्स्ट टेस्ट. सो फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला किती मार्क मिळाले ते आपण कन्सिडर करू, ते आहे एक्स. दुसरं दिलं होतं सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. सो जर पहिल्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क होते तर दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याला 10 प्लस 10 म्हणजे 20 मार्क मिळाले. ओके. सो मग सुयशच्या सेकंड टेस्ट मध्ये किती मार्क मिळणार? एक्स पहिल्या टेस्टचे मार्क प्लस 10. सो आपल्याकडे आता 2 इन्फॉर्मेशन आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला एक गोष्ट दिली होती, ती काय होती? 5 टाइम्स स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा जो स्कोर आहे एक्स प्लस 10, याचं जर आपण 5 टाइम्स घेतलं म्हणजे मल्टीप्लाइड बाय 5 केलं, इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टचा जो स्क्वेअर आहे त्याच्यासोबत मॅच करतं. हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला इक्वेशन मिळेल. कसं ते बघू आता. सगळ्यात आधी काय करणार? 5 मल्टीप्लाइड बाय एक्स. नेक्स्ट स्टेप 5 मल्टीप्लाइड बाय 10 आणि ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली इथं इक्वल टू एक्स स्क्वेअर. 5 मल्टीप्लाइड बाय एक्स होणार 5x. 5 मल्टीप्लाइड बाय 10 होणार 50 इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो आता आपण काय करू? हा एक्स स्क्वेअर इकडेच ठेवू
ह्या व्हॅल्यूजला त्या साईडला घेऊ. तो इथं येणार 0 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50. सो याला फक्त आपण आता आपल्या नॉर्मल फॉर्म मध्ये लिहू. तो आपलं इक्वेशन काय बनलं, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इक्वल टू 0. बरोबर. परत इक्वेशन तर आलं. आता याला आपल्याला परत सॉल्व्ह करावं लागेल. सो आपण काय करू, हा जो मधला नंबर आहे याला सगळ्यात आधी मी लिहून घेते. त्यानंतर पहिला कोइफिशियंट 1 आणि शेवटचा कोइफिशियंट -50, या दोघांचं मी करणार मल्टिप्लिकेशन. सो 1 मायनस 50 इक्वल टू -50. सो आता असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन येणार -5 आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार -50. सो असे दोन नंबर आहेत -10 आणि 5. तुम्हीच करून बघा. -10 + 5 केलं तर -5 येणार आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर येणार -50. सो आता हे दोन नंबरने हे इक्वेशन सॉल्व्ह करू. सो एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इक्वल टू 0. ओके, इथपर्यंत डाऊट काही? जर कुठं तुम्हाला वाटत असेल, डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकतात. सो आता आपण काय करू, ह्या दोन टर्म मधून x कॉमन काढू. सो x मायनस 10 येणार. ह्या दोन टर्म मधून आपण 5 कॉमन काढू. तो इथं पण येणार x मायनस 10 इक्वल टू 0. तो पहिला जे ब्रॅकेट येणार त्याच्यामध्ये येणार x प्लस 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार x मायनस 10 इक्वल टू 0. सो इथून आलं x प्लस 5 इक्वल टू 0 आणि x ची व्हॅल्यू काय मिळाली मग आपल्याला -5. और जो दुसरा ब्रॅकेट होता x मायनस 10 त्याला सुद्धा आपण 0 देणार आणि x इक्वल टू आपल्याला मिळालं इथून 10. सो आता माझ्याकडे एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहे, x इक्वल टू -5 आणि x इक्वल टू 10. फाइंड आउट आपल्याला करायचं काय होतं, आय एम सॉरी, स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. जो फर्स्ट टेस्ट होता त्याच्यामध्ये त्यांना किती स्कोर मिळाले. तो पहिला x इक्वल टू -5 आहे आणि दुसरा आहे x इक्वल टू 10. आता मला सांगा, तुमची 20 मार्क्सची एक्झाम असेल आणि तुम्ही एक पण क्वेश्चन सॉल्व्ह नाही केलं, तुम्हाला किती मार्क मिळतील? 0. पण मार्क निगेटिव्ह मध्ये जातील का? नाही. त्याच्यामुळे x इक्वल टू -5 हा आपण यूज करणार नाही. आपण काय यूज करू मग? x इक्वल टू 10. आणि याच्यानुसार आपण काय लिहिणार? स्कोर इन फर्स्ट टेस्ट इक्वल टू 10 मार्क्स. ठीक आहे, किती मार्क मिळाले? 10 मार्क्स मिळालेले आहेत. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.6चे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. याच्यानंतर तुम्ही काय करा, हा व्हिडिओ संपवा, सगळं समजून घ्या, या व्हिडिओला बंद करा, बुक ओपन करा आणि बुक मधले जे पण उरलेले क्वेश्चन्स असेल ते सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला जर आवडत असेल मी जसं शिकवते, माझं वे ऑफ टीचिंग, तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओजला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल आणि आपल्या चॅनलला खूप ग्रो करा, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये SSC बोर्डचे जे स्टुडंट्स आहेत ते आपलं चॅनल बघतील. ओके, बाय बाय आणि सी यू इन नेक्स्ट लेक्चर.